रामाची रक्षा करण्याइतपत कोणीही मोठं झालेलं नाही आणि असा अहंकार कोणीही बाळगू नये असा टोला खासदार अनिल बोंडे यांनी लगावला। तर उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलनासाठी मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांना निमंत्रण देतात, मात्र ते काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगेंना का बोलवत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। याशिवाय राम मंदिरात चोरी नक्की झालेली आहे, चोरांना देखील अटक झाली आहे। त्या ठिकाणी SIT गठीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। रामरक्षा रामाची रक्षा करण्यासाठी नसते, रामरक्षेच्या माध्यमातून आपल्याला मनोबळ मिळते, आपल्याला आपली रक्षा होते, म्हणून आपण रामाची आराधना करतो। रामाची रक्षा करण्या एवढं कोणी मोठं झालेलं नाही, कोणी स्वतःच्या मनात अहंकार ठेवू नये। उद्धव ठाकरे जर म्हणत असतील की बा ते रामाची रक्षा करतात तर तो खूप मोठा अहंकार झालेला आहे आणि त्याच्यामुळे रामाची रक्षा कोणाला करता येत नाही, राम आपली रक्षा करतो। आणि प्रभू श्रीरामचंद्राचं प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शन न घेण्याचं भाग्य सुद्धा उद्धव ठाकरे यांना लाभलं नाही। आताही रामरक्षा म्हणण्याच्या आंदोलनाला ते फडणवीस साहेबांना आमंत्रित करतात, मोहन भागवत साहेबांना आमंत्रित करतात, पण ते खरगेला का आमंत्रित करत नाही? खरगे हिंदू नाही का? ते राहुल गांधीला का आमंत्रित करत नाही? ते इथं जानवं घालतात, मग त्यांना का आमंत्रित करत नाही? म्हणजे रामरक्षा जे रोज म्हणतात, हनुमान चालीसा जे रोज म्हणतात, ज्यांना मंत्र मुखोद्गत आहे त्यांना ते म्हणतात। आणि राम मंदिरामध्ये झाली चोरी नाही थोडी म्हणताय कोणी, आणि त्या चोरांवर SIT नेमली, त्यांना अटकही झाली, मुद्देमालही जप्त केला। पण एखाद्या मंदिरामध्ये चोरी झाली तर त्या मंदिराच्या आस्थेवर आघात करण्याचं काम उद्धव ठाकरे करतात आहे।